गेली 7 महिने सरकार पैसे द्यायला तयार नाही। सरकारला ज्या कुंभकर्णाची झोप लागल्या झोप सरकारी सिस्टीमला लागल्या, सरकारला लागल्या, त्यांच्या कानात आवाज मोठमोठ्याने ऐकू जावा म्हणून हे हॉर्न, हे ढोल, हे ताशा सरकारला कुंभकर्ण कसं उठवायला टोचत होते। आता पहिला कानात आवाज आहे, नंतर टोचायला लागते, वेळ पण आम्ही टोचायला पण तयार आहे। तर ठेकेदारांना हे पेमेंट आपल्याला 30 तारखेच्या आत मिळालंच पाहिजे। नाही मिळालं तर 1 तारखेपासून अख्ख्या राज्यातील सर्व कामे आम्ही बंद करणार आहे। गेली 7 महिने सरकार पैसे द्यायला तयार नाही। सरकारला ज्या कुंभकर्णाची झोप लागल्या झोप सरकारी सिस्टीमला लागल्या, सरकारला लागल्या, त्यांच्या कानात आवाज मोठमोठ्याने ऐकू जावा म्हणून हे हॉर्न, हे ढोल, हे ताशा सरकारला कुंभकर्ण कसं उठवायला टोचत होते। आता पहिला कानात आवाज आहे, नंतर टोचायला लागते, वेळ पण आम्ही टोचायला पण तयार आहे। त्याप्रमाणे पहिली योजना आहे की बाबा यांच्या कानात आपण आवाज करून सरकारला जागा करायचं। आणि ज्या मागे जे डंपरवाले आहेत त्यांचा आम्ही पगार दिला नाही, ते म्हणले कसं पैसे येत नाही बघूया, मग ते स्वतः डंपर घेऊन आलेत। त्यांना बी कळलं पाहिजे बाबा आमचे पैसे आढळले का नाही, त्यांना वाटायचे पैसे देऊन देत नाही असं गैरसमज व्हायला नको, ते स्वतः इथं आलेले आहेत डंपरवाले। नेमकं काय मागणी आहे, काय आक्षेप आहे, काय बिल किती? आता बिल किती तसले गव्हर्नमेंटकडे आहे, तरी पण 16,000 कोटी आपल्या पूर्ण महाराष्ट्राचे पीडब्ल्यू विभागाचे आहेत। शासनाकडे आमच्या 0304 बजेटच्या कामाचे जवळजवळ 27,000 कोटी राज्यातले निधी अडकलेला आहे आणि त्यांना जवळजवळ 6 ते 7 महिने झाले एकही रुपया आमच्या ठेकेदारांना दिलेला नाही। ठेकेदाराला दिलेला नसल्यामुळे आता मार्च जवळ आलाय, सर्वांची खाती NPY स्थितीत आलेली आहे। सर्व कामगार वगैरे आम्ही कोणालाच पेमेंट देऊ शकलो नाही। देणेकरी असू द्यात, मटेरियल सप्लायर असू द्या, सगळ्यांचे कोणाची एकाची सुद्धा आपण देणी देऊ शकत नाही। आणि तुटपुंजी रक्कम आता 5 ते 7% परवा दिली। जर 27,000 कोटीची देणी आमच्या ठेकेदारांची आहेत, जर ती आम्हाला 30 तारखेपर्यंत जर दिली नाही तर 1 तारखेपासून सगळ्या राज्यातली आमच्या पूर्ण 0304 ची कामे आम्ही बंद करणार आहोत। A to Z कामं बंद करणार आहे। लाडकी बहिणीला पैसे मात्र मिळतात, व्यवस्थित हप्ते जातात, मात्र कंत्राटदारांना पैसे मिळत नाही आहेत, आम्ही केलेल्या कामाचे बिले मिळत नाही। ही फार खेदजनक बाब आहे। आमचे ठेकेदार इतके हतबल झालेले आहेत की आम्हाला आता कोणीतरी, तर ठेकेदारांना हे पेमेंट आपल्याला 30 तारखेच्या आत मिळालंच पाहिजे। नाही मिळालं तर 1 तारखेपासून अख्ख्या राज्यातील सर्व कामे आम्ही बंद करणार आहे। आणि राज्याची यवतमाळमध्ये एक बैठक झालेली आहे, त्यात हा निर्णय झालेला आहे। आमचा 15 वर्ष झालं कॉन्ट्रॅक्टर आहे, पण आता जी बजेटची काम आम्ही वर्ष झालं करतोय, वर्ष झाले आमची बिलं पडलेत, त्यातला 1 रुपयाही आम्हाला व्यवस्थित मिळेना। त्याचा मोबदला ज्या त्यावेळी मिळाला तर आम्हाला काम करायला आणि जरा उत्सुकता येते, पण सगळे कॉन्ट्रॅक्टर आता घाईला आलेत, व्याज भरून बाकीच्या सगळ्या अडचणी असतात। फक्त काम केलं म्हणून आम्ही त्यातनं बाहेर पडत नाही, बाकीच्या सगळ्या अडचणी आम्हाला सगळ्याला तोंड द्यायला लागते। आम्हाला दबाव येतोय अधिकाऱ्यांच्याकडून, वरून अधिकाऱ्याचे कामं संपवायला आम्ही तयार आहे, पण तुम्ही आमची बिलं पण संकट काढा ना। जे नगरविकास असू दे, बजेट असू दे, मेंटेनन्स असू दे, 25-15 असू दे, 30-54 असू देत, आमची कामं झाल्या तुम्ही वेळेत आमची बिलं काढावी, हीच आमची मागणी। किती दिवस थांबायचं त्याला एक लिमिट असते। ह्या सगळ्या गोष्टीवर आम्ही पण चालत असतो, आमच्या ह्याच्यावर 10 घरं जगत असतात, ह्याचा कोणच विचार करणं झालाय। एवढाच आमचा विषय, जी आम्ही कामं केल्या त्याचा मोबदला ज्या त्यावेळी मिळावा, ह्याच्या पलीकडे ठेकेदारांची काही अपेक्षा नाही। तुम्ही आमच्याकडून कामं जसं करून घेताना तसं बिलं पण आम्हाला टायमात काढून द्या। ह्याच्या ही एवढी गरज आली नसती, आज मोर्चा काढायची गरजच कोण आली नसती, पण वर्ष झाला ठेकेदार पूर्ण अडचणीत आहे। मक्तेदार म्हणजे सध्या भिकारीची गत झाली आमची, ही अवस्था झाली। ही सगळ्यांनी लक्ष देऊन काळजी घेऊन आम्हाला काय आता गरजेचं आहे ते करणं गरजेचं आहे। हा सगळ्यात महत्वाचा विषय आमचा चाललाय की ठेकेदार म्हणजे तुम्ही एका नजरेने बघायलाय, दुसरी नजर पण त्या ठेकेदारची बघा, अवस्था बघा, दिसतोय म्हणून त्याच्याकडे जाऊ नका, त्याची पाठीमागची काय आता परिस्थिती आहे ना त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या। शासन फक्त आमचे पैसे मोबदला जो आम्ही काम केलाय तो टायमावर दिला तर सगळे ठेकेदार व्यवस्थित जगतील। इकडे तिकडे कुठं पळायची गरज नाही किंवा मोर्चा काढायची गरज नाही। आम्ही काम केलोय ते टायमात तुम्ही आम्हाला बिल द्या, इथं एक पण मक्तेदार कोणी येणार नाही त्यावेळी, फक्त बिल घेऊन आणि हसत जाईल
हे असं वर्ष झालं मी बघते, माझंच बिल कोटी रुपयाचं आहे. आज बजेटचा 1 रुपया नाही मिळाला. नगरविकासची माझी 1-2 कोटीची काम आहेत, त्यातला 1 रुपया आम्हाला अजून मिळाला नाही. मग आम्ही कामं करायची तर किती? मक्तेदारांनी सोसायचं का? तुम्ही कोणाला देताय, काय देताय, त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाहीये. फक्त मक्तेदारांचा प्रामाणिकपणाने विचार करावा आणि आमची बिल आहे ती ज्या त्यावेळी देऊन टाकावी, एवढेच आमच्या शासनाकडे मागणी आहे. बाकी कोणाबद्दल काही आम्हाला राग दोष काही नाहीये.